जय श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बघा कितीही मोजून मापून केलं स्लीव लावायच्या आधी ब्लाऊजचे मागची पुढची इकडली तिकडली बाजू आपण किती मोजून मापून केली तरी बघा कमरेकडच्या बाजूनं दोन्ही इकडली बाजू जी आहे आपली ब्लाऊजची ती मागे पुढे होते बघा. ह्या प्रकारे बघा इथे थोडंसं अंतर आहे एका सुताचं, ते मागे पुढे झालेलं आहे बघा. अगदी कितीही मोजून मापून केलं तरी होते. तर यावर आपण आज उपाय बघणार आहोत. चला तर मग हे बघा आपलं हे ब्लाऊज आहे आणि मी स्लीव राऊंडपासनं कमरेपर्यंत अर्ध्यापर्यंत क्रॉसपट्टीपर्यंत मी शिलाई आणलेली आहे आणि समोर घ्यायची आहे बघा. तर होतं काय बघा, प्रेशर फूटच्या अशा प्रकारे जेव्हा समोर येतं तेव्हा प्रेशर फूटच्या ताणामुळे ही योगपट्टी समोर सरकल्या जाते आणि ह्या प्रकारे मागे पुढे होते. तर आपल्याला करायचं काय आहे बघा, समोर घ्यायची आहे थोडी शिलाई बघा, मी झूम करून दाखवलं आहे. थोडी समोर घ्यायची आहे शिलाई, योगपट्टीपाशी आपल्याला थांबायचं आहे आणि खालची जी बाजू आहे कमरेची ब्लाऊजची फ्रंट आणि बॅकची ती लेवल धरून उरलेला कापड जो आहे थोडा जो लूज पडत आहे तो योगपट्टीकडे वरती हलकासा फोल्ड करायचा आहे अगदी बारीक. हे बघा इथे आता हे लेवल आलेलं आहे. मी तुम्हाला इथे फिटिंग पण मारून दाखवते. हे बघा अतिशय थोडंसं आलेलं आहे, परंतु ते खालच्या बाजूने आलं तर अगदी नीट दिसत नाही दिसायला, त्यामुळे आपण ह्या प्रकारे घ्यायचं आहे. तर बघा स्लीव राऊंडचं मार्किंग मी करत आहे, चेस्टचं मार्किंग पण करून घेते आणि तुम्हाला इथे फिटिंग मारून मी दाखवत आहे. आता बघा इथे कमरेचं मार्किंग पण मी करून घेते आणि ह्या प्रकारे आपण इथे शिलाई पण करून घेऊ. तर बघा इथे पण अगदी बरोबर पकडून दोन्हीकडल्या बाजू आणि चेस्ट लाईनवरती देखील आपल्याला एकसारखं घ्यायचं आहे. आणि आता इथे बघा आपण योगपट्टीपाशी थांबत आहोत आणि उरलेला जो लूज कपडा आहे तो आपण समोरच्या बाजूने घेत आहोत आणि ह्या प्रकारे आपल्याला इथे शिलाई घेऊन बघा कमरेच्या बाजूनं पण एकसारखं आलेलं आहे, चेस्टच्या बाजूनं पण प्लसचा आयकॉन आलेला आहे. इथं बघा प्लसचं चिन्ह आणि स्लीव राऊंड पण एकसारखे आणि अगदी प्रत्येक बाजूनं आपलं ब्लाऊज फिटिंगमध्ये छान आलेलं आहे एक लेवल. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.